The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista, venture by Pooja Prasoon proudly presents a candid podcast inspiring lives. किशोर कुमार हे भारतीय संगीतातील एक अजरामर नाव. त्यांच्या गाण्याची जादू अजूनही संपलेली नाही. त्यांचा प्रतिभावान आवाज आणि सहज गायनासाठी ते प्रसिद्ध होते. किशोरदा यांच्या दैवी आवाजासारखी अनुभूती देणारे, संगीताची उपजतच आवड असलेले मुकुंदजी जोशी यांनी अ किशोर कुमार व्हॉइस अशी ओळख प्राप्त केली आहे. मुकुंदजी गेल्या 28 वर्षांपासून पॉवर टूल्स अँड मशिनरी ट्रेडिंगचा बिझनेस करतायत. सोबतच गायनाची आवड जोपासतायत. प्रोफेशनल सिंगर म्हणून गेल्या 7 वर्षांपासून त्यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केलंय. त्यांच्या कार्यक्रमांना रसिकांचा अद्भुत प्रतिसाद लाभतो. त्यामुळे मुकुंदजी यांचा उत्साह देखील द्विगुणित होतो. मुकुंदजी यांचा एक प्रथितयश व्यावसायिक ते अ किशोर कुमार व्हॉइस असा संगीतमय प्रवास ऐकायला तुम्ही देखील उत्सुक असाल तर सुरू करूया आजचा कॅन्डिड पॉडकास्ट इन्स्पायरिंग लाईव्स. द व्हॉइस विस्टा व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि शो सुरू आहे इन्स्पायरिंग लाईव्स. आणि यामध्ये आपण आज ज्यांच्याशी बोलणार आहोत ते एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व आहे की 2 वेगवेगळ्या गोष्टी ते करतात आणि दोन्ही अतिशय टोकाच्या गोष्टी आहेत. म्हणजे एकीकडे ट्रेडिंग आणि एकीकडे सिंगिंग. मला वाटतं इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत ना, आपण आधी त्यांच्याशी डिरेक्टली बोलूयात. त्याच्यामुळे मी काही सांगण्यापेक्षा आपण इथे मंचावरती सरळ आमंत्रित करूयात आजचे आपले गेस्ट मुकुंद जोशी सर यांना. सर, मनापासून खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. नमस्कार. की तुम्ही आमच्याकडे एवढा वेळ काढून आलात आणि म्हटलं की आज ह्या गोष्टींवरती काहीतरी गप्पा व्हायला पाहिजेत की सगळ्यांपर्यंत तुमच्या गोष्टी पोचायला पाहिजेत. तर अगदी जसं मी आत्ता सुरुवातीला म्हटलं की ट्रेडिंग सारखा बिझनेस एकीकडे आणि त्यातही तुम्ही एक प्रोफेशनल सिंगर झालात. तर हे कसं काय गणित जमलं बुवा? ट्रेडिंग बिझनेसमध्ये तर मी गेले 27 वर्षापासून आहेच. आणि सिंगिंगमध्ये मी आता एक 7 वर्षापासून सिंगिंग चालू केलं. पण दोन्ही गोष्टी अशा आहे की तिथे डेडिकेशन हे हवंच. ट्रेडिंग मध्ये डेडिकेशन लागतं आणि सचोटीने काम करणं, प्रामाणिकपणे दोन्हीकडे गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि त्या पद्धतीने मग तुम्ही तुमचं 100% देऊ शकता दोन्हीकडे. दिवसभर व्यवसाय असतो, संध्याकाळी 7:30-8 नंतर मग आमचे प्रोग्राम्स, त्याची प्रॅक्टिस, ह्या गोष्टी सुरू होतात. प्रोग्राम असला तर शक्यतो आम्ही सॅटर्डे, शनिवार वगैरे बघून सुट्टीच्या दिवशी बघतो. त्यामुळे त्या दिवशी काही प्रश्न नसतो. प्रॅक्टिस ज्या असतात त्या थोडंसं अर्धा तास किंवा 1 तास आधी मग आम्ही शॉपवरून निघून मग प्रॅक्टिस अटेंड करतो आम्ही. पण गाण्याकडे कसं काय वळली गाडी? गाणं ट्रेडिंग चालू आहे आणि हां, ॲक्च्युली कॉलेजला असताना मी सिंगिंग केलेली. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये मी भाग घेतलेला होता आणि काहीतरी आपल्याला एक कॉलेज गाजवून निघायचं आहे हे एक डोक्यात होतं. पण कशात गाजवायचं काय, कारण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट नाही, काही नाही. पण तेव्हा असं काही हे नव्हतं. मग पण हॉस्टेलच्या विंगमध्ये मी गाणे म्हणायचो आणि मित्रांना ते खूप आवडायची गाणी. मग असं वाटलं की आपण गॅदरिंगमध्ये गाणंच गाऊया. आणि मग लास्ट इयरला आमचं खूप मोठं गॅदरिंग झालं होतं. तर इंजिनिअरिंग कॉलेजचे गॅदरिंग हे अतिशय प्रोफेशनल टाईपचे असतात. तर त्याच्यामध्ये मग मी पार्टिसिपेट केलं आणि छानपैकी ते म्हणजे चांगलं गाजलं ते गाणं माझं. मग तेव्हा असं वाटलं की येस, आपल्याला येतं आहे गाता म्हणून. आणि मग बिझनेसमध्ये पडलो, व्यवसाय सुरू झाला. आणि मग त्या सुरुवातीचा जो काळ असतो तो संघर्षाचा असतो ऑब्व्हियसली. आणि मग त्यात गाणं मात्र मागे पडून गेलं. म्हणजे ती आवड सुरुवातीपासून होती पण ते आवड सुरुवातीपासून व्यवसायामुळे ते थोडंसं मागे पडलं. आणि मग एक 7 वर्षापूर्वी असंच आमचे कॉलेजला ॲल्युमिनी मीट झालं, त्यात पुन्हा एकदा गायलो मी. आणि आमच्या एका मित्रांनी एका म्युझिक ग्रुपशी इंट्रोड्यूस केलं मला. आणि मग तिथून पुढे तो गाण्याचा प्रवास सुरू झाला. मग इंडिव्हिज्युअल आम्ही कार्यक्रम, मुकुंद जोशी प्रस्तुत म्हणून मग मी माझ्या याच्या अंडरच कार्यक्रम करायला लागलो.
आणि आज सुदैवाने नाशिकमध्ये जेवढे थिएटर्स आहेत त्या प्रत्येक याच्यामध्ये योग आला मला गाण्याचा. म्हणजे सर एक गोष्ट योगायोग जर बघितला तर म्हणजे तुम्हाला कॉलेजपासून ती सवय होती आणि नंतर जो मध्ये व्यवसायामुळे जे मागे पडलं होतं ते परत त्या कॉलेजच्या ॲल्युमिनियममुळे सुरू झालं. बरोबर आहे ना, कारण किती भारी असतं ना, म्हणजे आपले मित्र जे असतात ते आपल्याला बरोबर तो ट्रॅक वरती ते आणतात. आणि त्यावेळेस तू काय भारी करायचं सायरट करणं, आणि तोपर्यंत आपण संसाराच्या याच्यात किंवा थोडस मागे पडलेलं असतं ती गोष्ट. पण खूप छान वाटलं असेल तुम्हाला की परत ज्यावेळेस तुम्ही त्या याच्यामध्ये आलात. खूप छान. आणि शेवटी हॉबी असते म्हणजे नक्कीच. आणि त्यातही तुम्ही म्हणजे ती हॉबी न ठेवता आता तुम्ही प्रोफेशनल सिंगर झाला, तर त्याच्यामुळे खूप फरक पडतो. आणि अगदी. तर मला आता पुढचा प्रश्न त्याच संदर्भातला आहे की आता एकीकडे बिझनेसमध्ये 28 वर्षांचा एक्सपिरियन्स आणि जे म्युझिक आहे त्याच्यातला आत्ताचा रिसेंटचा प्रवास जर आपण बघितलं तर तो 7 वर्षांचा आहे. तर हे मॅनेज कसं केलं जातं, म्हणजे हे जे संतुलन आहे ह्या दोन्हीचं कसं केलं जातं, म्हणजे एकीकडे बिझनेस पण एकीकडे गाणं पण? तेच मी म्हणलं की दोन्हीच्या वेळा डिस्टर्ब न करता दोन्हीकडे कुठले धक्का न पोचू देता आपण ते मॅनेज करू शकतो. कारण कार्यक्रम आणि हे ज्या गोष्टी असतात या संध्याकाळनंतर असतात आणि बाकी बिझनेस हा दिवसभर सकाळपासून असतो. त्यामुळे मग तो दिवसभर झाला की मग संध्याकाळी नंतर आम्ही आमच्या कार्यक्रमांसाठी वेळ देतो पूर्ण. फक्त ती एवढंच आहे की आवड असल्यामुळे ती एनर्जी मेंटेन राहते आमची. मग रात्री 10, 11, 12 जरी वाजले तरी तो फ्रेशनेस टिकून असतो. नाही खूप छान आहे हे. आणि त्याच संदर्भातला पुढचा प्रश्न आहे की आता तुम्ही अनेक अनरिलीज सिनेमाची गाणी जी आहेत किंवा जी गाणी रिलीज नाहीत झालीत किंवा त्याचे सिनेमे रिलीज नाहीत झाले आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या गाण्यांवरती सुद्धा तुम्ही स्पेशली कार्यक्रम पाहिलेले म्हणजे केलेले आहेत. त्यातले कित्येक कार्यक्रम आम्ही पाहिलेले आहेत. तर त्याच्यामुळे बघताना सुद्धा ते लक्षात येतं की अरे सर हे गाणं यांनी कुठून शोधून काढलं, म्हणजे हे कसं काय केलं. आणि रसिकांचा प्रतिसाद मी बघितलेला आहे, पण आपल्या रसिकांना सुद्धा तो प्रतिसाद कसा मिळतो हे बघायला आवडेल. आता मी पर्टिक्युलरली फक्त किशोरदांची गाणी गातो. मी असं ठरवलं की आपण गायची तर किशोरदांची, आणि मी भक्तच किशोर भक्त आहोत. तर मग अशा केसमध्ये किशोरदांची जी जनरली 60-70 गाणीच फक्त गायली जातात. बरोबर. तर आपण फक्त तीच न गाता अशाही गाण्यांना गायलं पाहिजे की जी पडद्याआड राहिली, की जी अनरिलीज सिनेमांमुळे. कारण की म्युझिशियन्स जे आहेत आणि जे लिरिसिस्ट आहेत कारण त्यांचं ते एक अपत्यच आहे. जे गाणं फेमस झालं त्यासाठी त्यांनी जेवढी मेहनत केलेली आहे ती या गाण्यांसाठी सुद्धा केलेली आहे. परंतु काय झालं की त्या काळी रेडिओवर किंवा दूरदर्शनवर या गाण्यांना स्थान मिळालं नाही. रेडिओवर ती गाणी वाजवली गेली नाहीत, त्यामुळे ती लोकांपर्यंत पोहोचली नाही. काही सिनेमे असे होते की त्यांचे हिरो C ग्रेड हिरो किंवा त्या ज्या अभिनेत्री होत्या त्याही त्यांचे एक तितके फेमस नव्हते ते, त्यामुळे त्यांचे चित्रपट चालले नाही. दुर्दैवाने ती गाणी पण पुढे आली नाही. या सगळ्या गोष्टींमुळे मग आम्ही तो प्रयत्न केला की आणि बरीचशी सुंदर मेलोडियस गाणी ती खरोखर अट्रॅक्ट करतात. आणि पब्लिकचं बघितलेलं आहे की लोक म्हणजे त्यांना असं वाटतं की अरे हे गाणं आपल्याला माहितीच नाहीये आणि हे किशोरदांनी गायलेलं आहे. आणि आपल्याला तशाच आवाजामध्ये म्हणजे तुमचा आवाज ऐकताना ते जाणवतं की असं वाटतं की डोळे मिटले क्षणभर तर असं वाटतं की अरे दादा गातायत. म्हणजे तो जो एक भाग आहे ना तो फील खूप भारी देऊन जातो. तर मग आता तुम्ही वेगवेगळ्या गायकांसोबत काम करता, म्हणजे नामांकित गायकांसोबत कार्यक्रम करतात, तर तो अनुभव कसा असतो तुमचा आणि कुठल्या आठवणी आहेत, मेमरीज आहेत की ज्या तुमच्या लक्षात आहेत सांगण्यासारख्या? ही गोष्ट एक मी यासाठी स्वतःला भाग्यवान समजेल, कारण की माझा गाण्यांचा प्रवास हा इन 7 वर्षाचा आहे आणि मी ज्या गायक किंवा गायिकांसोबत गातो ती या क्षेत्रामध्ये 30-30 वर्षापासून स्थिर राहिलेले लोक आहेत. ती सगळी काहींचे क्लासेस आहेत गाण्यांचे आणि त्या याच्यात ते अतिशय तरबेज त्यांचे जे साऊंड क्वालिटी आहे ती. पण मला यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं, कारण की मी कुठल्या गाण्याचं शिक्षण घेतलेलं नाही. फक्त मला जी काही गाण्याची समज आहे, आवड आहे, समज आहे, लहानपणापासून आमच्या घरात गाणं कंटिन्यू ऐकलं जायचं, नाट्यसंगीत, गझल. तर त्यामुळे एक संगीताचा कान आहे. मी तबला वाजवायचो लहानपणी, तर त्यामुळे एक तो सूर तालाचं ज्ञान मला होतं. पण आता जेव्हा मी या लोकांसोबत गातो तेव्हा यांच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळाले, हे नक्कीच मी. क्या बात आहे. आणि आता तो महत्त्वाचा प्रश्न की आता जसं की मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की डोळे मिटल्यानंतर आम्हाला असं वाटतं की अरे हां किशोरदा गात आहेत,
सो हा जो आवाजातला जो स्पेशल एलिमेंट आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि लोक ज्यावेळेस म्हणतात की नाही तुमचा आवाज तसाच आहे अगदी म्हणजे किशोरदांसारखाच आहे, तो ती प्रशंसा कशी वाटते? ती प्रशंसा ही खरं कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडते. पण ही जी अशी प्रशंसा आहे की किशोरदांचा गाणं मी गायल्यावर त्यांना आनंद मिळतो त्यात आणि त्यांना कुठेतरी तो आवाज असा क्लोज वाटतो. यासाठी मी खरोखर पुन्हा त्या रसिकांचेच धन्यवाद द्यायला पाहिजे त्यांना. किशोरदांचा आवाजामध्ये एक बेस होता, जो खर्जातला आवाज म्हणतात त्याला, आणि तोच कुठेतरी काळजाला हात घालणारा एक असं त्याच्यामध्ये एक फील होतं त्या गाण्यावर. असं वाटतं की आपलंच ते हे आहे. ते मी गाताना थोडं मनापासून गातो म्हणा, किंवा तो फील आणायचा प्रयत्न करतो. फील गाण्यात आलं तर ते गाणं रसिकांच्या भाव आहे तरच ते गाणं पोहोचू शकतं. अगदी डेप्थ होती ती किशोरदांच्या आवाजाला. बस मी माझ्याकडनं माझ्या आवाजात तो देण्याचा प्रयत्न करतो. बाकी जे त्यांना येतं ती त्यांच्याकडे त्यांची हे. सर आता तुम्ही लाईव्ह म्युझिक वरती पण गाता आणि ट्रॅक्स वरती पण गाता, सो दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे? म्हणजे तो अनुभव कसा असतो दोन्ही मधला? दोन्हीचे आपले आपले प्लस पॉईंट्स आहेत. की जेव्हा आम्ही लाईव्हवर गातो तेव्हा एक स्टेज मोठं जेव्हा स्टेज असतं कालिदास किंवा गुरुदक्षिणासारखं, तेव्हा ते म्युझिशियन्स जेव्हा बसतात तेव्हा ते भरल्यासारखं वाटतं, फुलफिल वाटतं. आणि लोकांना ते वाद्य प्रेक्षकांना माहिती नसतात बरीचशी वाद्य, आणि त्यांनी ती ऐकलेली नसतात अशी आमोरसमोर, तर ती त्यांना ऐकायला मिळतात. सेक्सॅफोन आहे, ड्रम्स आहे, ढोलकी आहे, ही लाईव्ह त्यांना ऐकायला मिळतात त्या गाण्याच्या माध्यमातून. बऱ्याचदा त्यांच्यातल्या त्यांच्यातही जुगलबंदी चालते, कधी तुमची आणि त्यांची जुगलबंदी चालते. लाईव्ह मध्ये ही मजा आहे, लाईव्ह मध्ये ती मजा असते. पुन्हा तुम्हाला तिथे टायमिंगचं असं काही हे नाही. एखाद्या गाण्याचं टायमिंग जर 5 मिनिटाचं असेल, तिथे तुम्ही 5 मिनिट 10 सेकंद वाढले तरी काही फरक नाही. पण ट्रॅकमध्ये तसं नसतं. ट्रॅकमध्ये ती जागा त्याच ठिकाणी घ्यावी लागते. त्याच्यात तुमचा एक श्वास जरी मागे पुढे झाला तर पुढचं एक पूर्ण अंतरा किंवा मुखडा चुकून जातो. मग तुम्ही त्याला मॅच नाही करू शकत त्यावेळेस तरी. सर पण लाईव्ह मध्ये ही मजा खरंच आहे की लाईव्ह मध्ये तुम्ही हव्या तशा जागा घेऊ शकता. की एखाद्या वेळेस कधी कधी बासरीवाल्याचा मूड असतो आणि मग तो एखादं काहीतरी वाजवतो आणि मग आपण त्या टाईप मध्ये त्या जागा ज्या आहेत त्या नव्या हुडकून काढलेल्या असतात. पण अर्थात ती जी जागा तुम्ही घेऊ शकतात, ते जे तुम्ही म्हणताय ते चित्रपट संगीतात तसं नाही करतायत. ते भावसंगीत, भक्ती संगीत यामध्ये चित्रपट संगीतामध्ये तुम्हाला त्यांनी जसं गायलंय तसंच ते गावं लागतं. त्याच्यात तुम्हाला अधिकार नाही असतो तो मागे पुढे करण्याचा. फक्त इतकंच आहे की टायमिंगचं तुम्हाला मिळून जातं त्याच्यात. आणि ट्रॅक जो आहे ओरिजिनल, जनरली मी जेव्हा ट्रॅकवर गातो तो ओरिजिनल ट्रॅक मी पाहतो. ओरिजिनल ट्रॅकमध्ये काय होतं की ते म्युझिशियन्स जे असतात ते 90 म्युझिशियन्सनी वाजवलेलं असतं. किती तुम्ही म्हटलं तरी तो लाईव्ह मध्ये तो इम्पॅक्ट थोडा कमी पडतो. आणि मी ते ओरिजिनल ट्रॅक म्हणजे त्यातनं फक्त किशोरदांचा आवाज बाहेर निघालेला आणि बाकी सगळं ॲज इट इज. बस आपल्याला बेस्ट द्यायचं असतं, ते गाणं मग रसिकांपर्यंत पोहोचतं बरोबर. सर आता रियाजाकडे येऊयात की रियाजाची पद्धत कशी आहे तुमच्या आणि क्वालिटी मेंटेनन्ससाठी कुठल्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष देता? रियाज आता कार्यक्रम जे असतात जनरली ते 1, 2 महिन्या 2.5-3 महिन्याच्या अंतराने करतो मी साधारण. मग अशा याच्यामध्ये येते की 3 महिन्यानंतर तुम्ही अगदी 4 दिवस 5 दिवस आधी गाऊन चालणार नाही. तुम्हाला तो आवाज कंटिन्यू जो गाता ठेवला पाहिजे. मग एक सकाळी थोडंसं आम्हाला तो खर्जाचा रियाज, सहाचा रियाज हा करावा लागतो रोज. आणि आता जसं की प्रेक्षकांकडनं आलेल्या काही भन्नाट प्रतिक्रिया आम्हाला म्हणजे ॲटलिस्ट काही प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडतील. की एखादी म्हणजे काय म्हणतो आपण की एखादा प्रेक्षक असेल की तो सांगतो एखादी गोष्ट किंवा लक्षात राहिली ती. खूप भरभरून कॉमेंट असतात. कार्यक्रम झाल्यानंतर जे प्रेक्षक भेटतात ना, तर त्यांच्या ज्या कॉमेंट असतात तो एक अवर्णनीय प्रसंग असतो. त्यांचे शब्द कमी येतात, त्यांचा चेहरा बोलतो त्यावेळेस, की त्यांना सुचत नाही आता काय आपण. बरोबर आहे. ही त्यांची प्रतिक्रिया असते. आवाजाबद्दल असते, गाण्याबद्दल असते, सादरीकरणाबद्दल असते. ते अतिशय खूप सुंदर प्रकारे असतो तो त्यांचा.
तो आम्हाला त्याच्यासाठीच आम्ही कार्यक्रम करतो असं समजा. ती जी लाईव्हची मजा आहे की ती जी टाळ्या वाजतात किंवा प्रशंसा होते ते वेळ खरंच खूप मोठा आहे. आणि आता बच्चनचे तिन्ही भाग प्रचंड लोकप्रिय झालेत, प्रचंड पॉप्युलर झालेत, अजूनही ती गाणी आठवतात. तर त्या यशाचं रहस्य काय आणि या संदर्भात अजून काही नवीन प्लॅन आहेत का तुमचे? अमिताभ बच्चन यांच्या गाण्यांवर आम्ही 3 भाग केलेले होते. ते खूप लोकांनी पसंती दिली त्याला, म्हणजे अगदी ओव्हर हाऊसफुल व्हायचे ते कार्यक्रम. तर मला एक आठवतं की एक कार्यक्रम आम्ही आज तक बच्चनवर केलेला, त्याला जवळपास 3 वर्ष उलटून गेले, कारण तो झाल्यानंतर कोविड लागला. कोविड नंतर थिएटर बंद होते, सगळं 1.5-2.5 वर्ष काही नव्हतं. त्यानंतर जेव्हा थिएटर ओपन झाले तर 3 वर्षांतर एका कार्यक्रमासाठी, आमच्याच मित्रांचा कार्यक्रम होता त्यावेळेस गेलो, तर एक प्रेक्षक येऊन बसलेले होते, आधीच येऊन बसलेले. त्यांनी मला सांगितलं की सर तुमचा म्हणजे अगदी भावपूर्ण भेट घेतली त्यांनी, तुमचा आज तक बच्चन आम्ही पाहिला, ते गाणं तुम्ही खूप सुंदर गायले. म्हटलं आम्ही आयोजक म्हणून लक्षात ठेवणं ऑब्वियस आहे, साहजिक, बरोबर आहे, पण एक प्रेक्षक म्हणून त्यांनी 3-3.5 वर्षानंतर लक्षात ठेवावं की मी कुठलं गाणं गायलं, हे खूप मला आश्चर्य. आणि म्हणून आम्ही 3रा भागही केलेला नंतर. आणि आता फ्युचरमध्ये संगीताच्या प्रवासात काही वेगळं करायचं आहे का? संगीताचा प्रवास तर हा चालू राहीलच प्रेक्षकांच्या याच्या पसंतीमुळे, त्यांच्या याच्या आशीर्वादामुळे. पण आत्ता एक रिसेंटली आम्ही छान कार्यक्रम केला गुरुदक्षिणा हॉलला. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थीमवर आम्ही कार्यक्रम करतो. तर ती क्लासिकल थीम होती आरडींची. मुंबईतल्या प्रख्यात गायिका धनश्री देशपांडे यांच्यासोबत गाण्याचा मला योग आलेला त्याच्यामध्ये. क्या बात आहे. ती एक छान गोष्ट होती. आणि आहेत आता पुढच्याही महिन्यात आहेत कार्यक्रम वेगवेगळ्या थीम्सवर. आणि सर आता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना जर समजा कुणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा जर तुमच्या कार्यक्रमाविषयी विचारणा करायची असेल तर त्यांना थोडंसं सांगा ना की कसा संपर्क साधता येईल तुमच्याशी? फेसबुक आणि याच्यावरती आम्ही नेहमी सोशल मीडियावरती जाहिरात आमची चालू असते. आणि माझा नंबरही तिथे असतोच. हां, त्याच्यावर आमचा नंबर असतो. त्याच्यावरनं प्रेक्षकांना माहिती मिळते, कार्यक्रमांविषयी अपडेट मिळून जातात. प्रेक्षक जे ऐकतायत किंवा ज्यांना कार्यक्रम ऑर्गनाईज सुद्धा करायचा आहे त्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी सरांनी सांगितलेलं आहे की फेसबुकवर किंवा इन्स्टावरती त्यांच्या अकाउंटवरती ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथे तुम्हाला त्यांचे पुढचे कार्यक्रमही कळतील. आणि जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते नंबरसुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. सर खूप छान वाटलं की तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या सगळ्या रसिकांशी संवाद साधलात, आमच्याशी संवाद साधलात. त्याच्यामुळे व्हॉइस वेस्टातर्फे आपले खूप खूप मनापासून आभार. खूप आभार, तुम्ही मला आमंत्रित केले या शोसाठी. धन्यवाद. आणि सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार की तुमचा प्रतिसाद आम्हाला मिळतोच आहे. सो लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये. द व्हॉइस विस्टा व्हेंचर बाय पूजा प्रसूनमध्ये मी आता राहुल आपली रजा घेतो आणि इन्स्पायरिंग लाईफचा असाच पुढचा भाग आम्ही लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.